ओम श्री साईराम. ओम श्री साई प्रियाय नमः. सर्वांना प्रिय असणाऱ्या साईंना आमचा नमस्कार असो. भक्तांना भगवंत प्रिय असतो. सांप्रतचा साई अवतार हा सर्वांनाच प्रिय आहे. जे त्यांच्या नामरूपाची भक्ती करतात त्यांना तर ते प्रिय आहेतच, परंतु इतरांनाही ते प्रिय आहेत. हे कसं काय? याचे उत्तर स्वामींनीच दिले आहे. स्वामी म्हणतात, माझे जीवन हाच माझा संदेश. म्हणजे स्वामींची प्रत्येक कृती, उच्चारलेला प्रत्येक शब्द हा भक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्वामींच्या प्रत्येक कृतीतून त्यांनी लोकांच्या ऐहिक व आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले कार्य दिसून येते. बालवयातच माता ईश्वराम्मांना त्यांनी सांगितले, अगं आई, मी सेवेसाठी जन्म घेतला आहे आणि जगदोद्धारणासाठी अवतार धारण केलेल्या या परमेश्वराने आपले हे वक्तव्य प्रत्यक्ष सिद्धीस नेले आहे. काही वर्षापूर्वी ईश्वराम्मांना दिलेल्या 3 वचनानुसार स्वामींनी सर्वांसाठी शिक्षण, आरोग्य सेवा व जीवनाला आवश्यक असणारा पाणी पुरवठा या सेवा विनामूल्य सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या. याचा लाभ स्वामींचे भक्त तसेच इतरही लोक घेत आहेत. यावरून असे सिद्ध होते की स्वामी हे लोकनाथ आहेत व त्यामुळेच त्रैलोक्यातील प्रत्येकाच्या उद्धारासाठी त्यांचे कार्य चाललेले आहे. स्वामी सर्वांनाच प्रिय कसे ही सांगणारी ही एक घटना. काही वर्षापूर्वी एक स्वामी भक्त रेल्वेने पुट्टपर्थीस जाण्यास निघाला. या प्रवासात त्याची इतर सहप्रवाशांबरोबर ओळख झाली. त्यावेळी त्याच्या असे लक्षात आले की आपल्या शेजारील गृहस्थही पुट्टपर्थीस जाण्यास निघाला आहे. म्हणून त्याने त्याच्याबरोबर मोठ्या उत्साहाने स्वामींविषयी बोलण्यास सुरुवात केली. परंतु थोड्याच वेळात त्याच्या असे लक्षात आले की आपला सहप्रवासी व त्याचा सोबती आपल्याला त्या बाबतीत काहीही प्रतिसाद देत नाही. तो सहप्रवासी म्हणाला, तुमच्याप्रमाणे मी या बाबांचा भक्त नाही. मी तिथे जात आहे ते तिथल्या हॉस्पिटलमध्ये माझ्या हृदयविकारावर उपचार करून घेण्यासाठी. मग या भक्ताने त्यांना हॉस्पिटल व तिथल्या इतर सुविधांबद्दल माहिती दिली. प्रवास संपला व तो रुग्ण हॉस्पिटलकडे निघून गेला व हा भक्त प्रशांती निलयमकडे निघाला. पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी हा भक्त पुन्हा पुट्टपर्थीस गेला. स्वामींचे दर्शन घेऊन स्वामींनी केलेला उपदेश ऐकला. कार्यक्रम संपल्यावर साई कुलवंत सभागृहातून बाहेर पडत असताना त्याच्या पाठीवर थाप पडली. म्हणून त्याने मागे वळून पाहिले. तो एक अनोळखी गृहस्थ हसत मुखाने उभा होता. त्याच्या प्रार्थनार्थक चेहऱ्याकडे पाहून त्या गृहस्थाने विचारले, आपण मला ओळखले नाही का? आपण गेल्या वर्षी रेल्वेच्या एकाच डब्यातून प्रवास केला होता. त्यावेळी या स्वामी भक्ताला गेल्या वर्षीची घटना आठवून त्याने त्या गृहस्थाला विचारले, आता कशी आहे तुमची तब्येत? त्या गृहस्थाने उत्तर दिले, स्वामींच्या कृपेने मी पूर्णपणे बरा झालो आहे आणि पुनर्जन्म मिळालेला मी माझ्या कुटुंबासह आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे या जगद्गुरूंचा आशीर्वाद व दर्शन घेण्यासाठी आलो आहे. गेल्या वर्षी स्वामींविषयी कोरडेपणाने बोलणारा हा गृहस्थ आज प्रेमाने कसा बोलू लागला? ही किमया कशी घडली? त्याचे असे झाले, गेल्या वर्षी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्याच्या संपूर्ण चाचण्या करण्यात आल्या. त्यापूर्वी त्याच्या शहरातील डॉक्टरांनी त्याला तातडीने हृदय शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जेव्हा अद्ययावत उपकरणाद्वारे झालेल्या चाचण्यांवरून त्याला असे सांगण्यात आले की शस्त्रक्रियेची गरज नाही. काही औषधे, योगासने व आहार नियंत्रण यामुळे तुमची प्रकृती उत्तम राहील आणि वर्षभरात त्यांची प्रकृती उत्तम राहिली होती. घरी जाण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण पुट्टपर्थी व आजूबाजूचा परिसर पाहिला होताच. स्वामींचे चरित्र व कार्य याविषयी जाणून घेतले होते व तो घरी परतला. वर्षभरात त्याच्याकडून ऐकून व पुस्तके वाचून घरची मंडळी स्वामींविषयी जाणून घेण्यास उत्सुक होती आणि त्याचमुळे आज सर्वजण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या प्रिय स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.